चालू असलेला प्रतिवार्षिक महोत्सव वैकुंठवासी सद्गुरू श्री रुक्मांगद महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. प्रतिवार्षिक चालूच असतो व सद्भक्तगण आपले टाळकरी महाराज मंडळी, आमचे आदरणीय श्री एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि आपले सर्व ओंकारनाथ महाराज व सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या प्रेरणेनं व आपल्या सर्व सद्भक्तांच्या सेवेनं हा कार्यक्रम संपन्न होत असतो. अतिशय आनंदाचा भाग आपल्याला वाटतो. समाधी सोहळ्याचं कीर्तन पूर्वपुण्याईनं आपल्याला आज प्राप्त झालेलं आहे. महाराजांची काही सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार. जो आपल्या हिताविषयी जागृत आहे, मुळात आपलं हित कशात आहे हे मनुष्याला कळालं पाहिजे. मनुष्य कोणामध्ये कशामध्ये हित पाहिल काही सांगता येत आणि त्यामुळे मनुष्याचा मार्ग कुठेतरी चुकल्यासारखा होतो. मग एकदा मार्ग चुकला की सगळे फळ हे सगळे निर्फळ होऊन जातं, काही पदरात प्राप्त होत नाही. संसारामध्ये आपण हित शोधायला लागतो, पण ते हित जर संसारामध्ये नाही, हे कायम संत महात्म्यांनी, साधूंनी, भगवंतांनी आपल्याला अविरत पुराणांनी, वेदशास्त्रांनी सगळ्यांनी सांगितलं. पण नाही महाराज, संसाराची आसक्ती असल्यामुळे परमार्थाची भक्ती मनुष्याला करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. पुण्यस्मरण समाधी सोहळा कशासाठी करायचा हेही आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्या पाठीमागचा फार मोठा हेतू आहे महाराज. ज्या संतांनी आयुष्यभर पुण्याचा संचय केला, बरं का, आयुष्यभर पुण्याचा संचय केला आणि पुण्याचा संचय करून तो महात्मा ज्या तिथीला जातो, ती तिथी त्याच्या योगानं ती पावन होते. म्हणून पुण्यतिथी करण्याचा विषय. त्या महात्म्यांची आपल्याला गरज आहे, ज्यांनी जे जे मार्ग दाखवलेले आहेत. मार्ग दाखवनिया गेली दयानिधी संत ते. जगताच्या कल्याणासाठी अविरत त्यांचं कार्य चालू असतं. अर्थात त्यांना कोण सांगते का नाही, भगवंतानी त्यांना पाठवलेलं असतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जय ऋषी साच भावे वर्ताया. आहे की नाही? संत अविरत जगताच्या कल्याणासाठी धडपडत असतात. किती तळमळ या संतांना आहे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओवी त्यासाठी घातलेली आहे, लक्षात घ्या. पायी काटाने हटे ते व्यथा जीवी मोठे तैसा पोळे संकटे पुढला. उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेस आपण चलत 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 एका ठिकाणी जातो, जंगलानं जातो, रस्त्यानं जातो, पायामध्ये काटा रुततो, बरोबर. काटा रुतला कुठं? पायात. पण तळमळ मात्र जीवाला होते. जिथं काटा मोडला तिथं तळमळ पाहिजे ना, पण तसं होत नाही. काटा मोडला पायात, पण तळमळ मात्र जशी जीवाला होते तसं जगताचंही आणि संत महात्म्याचंही तसंच आहे. जग जर दुःखात असेल तर संत महात्मा तळमळतो, आणि जग जर सुखात असेल तर संत त्याच्यामध्ये सुख मानतो. विठ्ठल विठ्ठल. पुण्यतिथीचा समाधी सोहळ्याचा हा विषय आपल्या डोळ्यासमोर आहे. बहुता सुकृताची जोड, हे सगळं पूर्वपुण्याईनं आपल्याला प्राप्त होतं. देवाचं नाम मुखाला येणं सुद्धा पुण्य लागतं महाराज.
सहजासहजी येत नाही देवाचं नाव मुखाला. अहो देवाचं नाव घ्या आपण किती म्हणतो, पण येतं का? लगेच येत नाही. काय सांगावं महाराज, किती कामं आहेत दिवसभरात, देवाचं नाव येत नाही मुखाला. त्यासाठी पुण्य लागतं. म्हणून तर माऊली सांगते, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं प्रेम, भगवंताच्या नामावरचं प्रेम हे केवळ पूर्व पुण्याईनं होतं. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचा मुद्दा काय की सगळे साधना सांगणारे संत महात्मे 60,000 वर्ष तप करणं विश्वामित्राला जमत होतं, है की नाही? कारण लाखाचं आयुष्य होतं. पण या कलियुगामध्ये किती आयुष्य आहे? ती साधना करणं शक्य आहे का आपल्याला? नाही महाराज, शक्य नाही. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य, पण 100 वर्षाचं आयुष्य देव द्यायला बसलाय का? असं हे नाही. शास्त्रानं त्याचं काही गणित सांगितले. 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये शक्य आहे. पण 100 वर्ष मनुष्य जगला बरं का? कसा जगला? आयुष्यात काय काय कार्य केलं, आयुष्यामध्ये काय काय कार्य केलं, याला जास्त महत्व आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, है की नाही? म्हणून कर्म करताना सुद्धा सकाम कर्म आणि निष्काम कर्म असे 2 कर्माचे फरक सांगितले. सकाम कर्मातून, अंतःकरणातून एखादी काहीतरी कामना ठेवून केलेलं कर्म ते सकाम, आणि भगवंतावरचं, देवावरचं, नामावरचं प्रेम म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची पूजा करणं, हे निष्काम अंतःकरणानं केलेलं कर्म. कुठलीही कामना अंतःकरणात नाही. म्हणून सदोदित संत महात्म्यांनी आपल्याला ही साधना सांगितली की बाबा कलियुगामध्ये कुठलीही गोष्ट शक्य नाही साधनेची, केवळ नामचिंतनाचा विचार या कलियुगामध्ये सांगितला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कुठलंही साधन या कलियुगात शक्य नसल्यामुळे सगळ्या संतांनी आग्रह धरला की बाबा तुम्ही नामाचा विचार करा. नाम घेता मन निवे जीवे अमृताची स्रवे होता ते परवे कैसे शकून लावायचे. हे साधन आणि सोपं साधन आहे महाराज. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. बरं कुठलं सायास करायची गरजच नाही. नलगती सायास जावे मनांतर सुखे येतो घरा. असं नामचिंतन करून कोणता भक्त त्याला भगवंताची प्राप्ती झाली. असे अनेक भक्ताचे चरित्र आपल्याला माहिती आहेत. पण जाता जाता एक चरित्र सांगून जातो. भगवत भक्तामध्ये असलेला विदुर, भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. दुर्योधनानं राज्यातून हाकलून दिलं. विदुर काका निघाले आणि विदुर काका गेल्यानंतर अरण्यामध्ये जाऊन त्यांनी नित्य आपली दिनचर्या सुरू केली. सकाळी उठावं, स्नान,
नदी तीरावर स्नान करायचं, भगवंताची पूजा करायची, भगवंताचं नामचिंतन करत बसलेले अनेक 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 वर्ष झाले. आणि सर्व पांडवांनी दुर्योधनाला राज्य मागावं यासाठी भगवंताला बोलणं केलं, भगवंताला पाचारण केलं. देव आले आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या पांडवांनी सांगितलं की देवा, या पांडवांकडून दुर्योधनाकडे तुम्ही जायचं शिष्टाईसाठी. काय युद्ध व्हावं का राज्य मिळावं हे सगळं तुम्ही पाहून घ्या, काय करायचं कसं करायचं. आता भगवंतावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर तो देव आहे चतुरात शिरोमणी, तिथं काय कमी असणार आहे महाराज. भगवंताला चतुर म्हणलेले, संतांनी शब्द वापरला. देव किती चतुर आहे विचार करा. अहो, सामान्य माणसाचं कोडं मनुष्याला लक्षात येत नाही, देवाचं कोडं कधी लक्षात येणार आहे. लक्षात घ्या. नवल केवडे केवडे नगळे कानोबाचे कोडे, एवढा देव चतुर आहे. आमचे गुरुजी एक कथा सांगायचे, किती चतुर असतो मनुष्य. एका गावामध्ये एक गृहस्थ होते. त्यांनी आपल्या लेकरांसाठी भरपूर पैसा संपादन केला, संपत्ती कमवली आणि दुर्दैवानं लेकरं वाईट निघाली. दारू मद्यपान करायला लागलेली आहे. एक दिवशी दोन्ही पोरांना जवळ बोलवलं त्या गृहस्थाने आणि सांगितलं, बाळांनो, हे असं करणं चुकीचं आहे. आपले आयुष्य सार्थकी लागावं असं काहीतरी तुम्ही करा. पण पोरांनी वडिलांकडे लक्ष दिलं नाही. वडील सांगून सांगून गेले शेवटी. आणि गेल्यानंतर मग पोरांचे डोके उघडले महाराज. पोरांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं, आपले वडील सांगून सांगून गेले पण आपल्याला कळालं नाही. आता जवळ पैसा नाही, काय करावं काही कळेना, अशी अवस्था निर्माण झाली. आणि आपल्या एका वडिलांच्या मित्राकडे ते पोरं गेली आणि बोलायला लागली, काका, आमचे वडील तुमचे परम मित्र होते, तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी आम्हाला सांगून 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 त्यांचं आयुष्य संपलं, पण आम्हाला काही कळालं नाही. पण आता सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. जबाबदारी अंगावर पडल्यानंतर काय असतं, कसं असतं, किती तळमळीनं वडील सांगू लागले, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आम्हाला आता सगळ्या गोष्टी कळाल्या, पण उपयोग नाही. जवळ पैसा नाही, काही धंदा टाकावा, काय करावं, बिझनेस करावा, काही 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 भांडवल नाही. मग त्या वडिलांच्या मित्राने एक सल्ला दिला. त्यांनी सांगायला सुरुवात केली की तुमच्यासाठी वडिलांनी खूप कष्ट केली आणि तुमच्यासाठी काही ना काहीतरी वडिलांनी संपत्ती ठेवली असावी, तुम्ही पहा. असा एक सल्ला जाता जाता बोलून गेले. बोलून गेल्यानंतर हे पोरं घरी आली, इकडे तिकडे पाहिलं आणि तिजोरीमध्ये एक पत्र भेटलं. त्या पत्रामध्ये असा संदेश लिहिला होता, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर आणि शिखर की दृष्टी मोरों के हंडे पर. काय संदेश होता, बाकी काही उल्लेख नव्हता. तेवढा संदेश घेतला आणि आपल्याला तर ह्याच्यातलं काही कळलं म्हणले पोरं. पण वडिलांच्या मित्राकडे गेले, परत काकाकडे त्यांच्या गेल्यानंतर त्यांना विचारलं, हे पत्र ठेवलं आणि त्यांनी सांगितलं हे तिजोरीमध्ये हे पत्र सापडले, काय ह्याचा संदेशाचा काय अर्थ आहे आम्हाला काही कळेना. झालं, त्यांनी पत्र वाचलं आणि ते काका बोलायला लागले. त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांना अधूनमधून कविता करण्याचा छंद होता, पण हे ज्या अर्थी तिजोरीमध्ये पत्र आहे त्या अर्थी काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये संदेश दडला असावा. त्यांनी त्या 5-6 महिन्यापर्यंत त्या संदेशाचा अभ्यास केला त्या काकांनी आणि विचार केला काय लिहिलं असावं, कसं लिहिलं असावं. काही जाणत्याकडून त्याचा विचार घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे गड्यामध्ये या लेकरांच्या कल्याणासाठी काहीतरी पुंजी यांच्या वडिलांनी ठेवलेली आहे. त्याची एक चाबी आहे, थोडक्यात ह्या संदेश म्हणजे त्याची चाबी. झालं, घरी आले आणि त्या पोरांनाही बोलवलं आणि त्यांना सांगायला सुरुवात केली, लक्षात घ्या, तुम्ही आजपासून जर योग्य मार्गाने जात असताल तर मी ह्याचा अर्थ सांगायला तयार निश्चित आहे. त्यांच्याकडे कबूल करून घेतलं. नाही काका, आजपासून आम्ही चांगल्या मार्गाला जाणार. ठीक आहे म्हटले. एक संदेश, ते पत्र घेतलं, संदेश वाचायला सुरुवात केली. लक्षात घ्या म्हणे, याचा अर्थ जाणून घ्या.
जिथं धन पुरलेलं आहे त्याची चाबी म्हणजे हा संदेश. अर्जुन की दृष्टी कृष्ण पर. याचा अर्थ काय? अर्जुनाला फाल्गुन एक नाव आहे, फाल्गुन मासात असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो. अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, फाल्गुन मासातल्या कृष्ण पक्षात. लक्षात घ्या, कृष्ण की दृष्टी चारों घोडों पर. 4 घोडे म्हणजे चतुर्थी. लक्षात घ्या, गाडी एक एक हळूहळू पुढे जायला लागली. चतुर्थी, फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण पक्षात चतुर्थीला चारों घोडों पर. चारों घोडों की दृष्टी सूरज पर, म्हणजे चतुर्थीचा उगवता सूर्य. चारों घोडों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर. आणि सूर्योदय झाल्यानंतर ते शिखरावर त्याची किरण पडतात. ज्या शिखरावर, ज्या मंदिराच्या शिखर पर, त्या मंदिराच्या समोर. आणि शिखर की दृष्टी मोरों के हंडे पर. त्या शिखराच्या सूर्याच्या किरणानं त्या शिखरावर किरण पडतील आणि किरणाची जी सावली त्या स्थानावर पडेल, ज्या जागेवर पडेल, त्या ठिकाणी हे धन पुरलेलं आहे. त्याला अर्थ संपला. पोरं गेली, ती धन काढलं, हा वेगळा विषय. दृष्टांत संपला. आपल्याला विचार काय करायचा आहे की सामान्य मनुष्याचं कोड आपल्याला लक्षात येत नाही, तर भगवंत किती चतुर असेल याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव. परमात्मा शिष्टाईसाठी गेले, दुर्योधनाकडे गेले आणि देव येणार आहेत म्हणल्याबरोबर दुर्योधनानं काय स्वागत केलं. वा 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 म्हणे. सगळ्या शिपायांना सांगितलं, जिथून जे जे चांगलं मिळतं तिथून ते सगळं घेऊन या. जिथं दूध चांगलं मिळतं तिथून दूध आणा. जिथून चांगले फुलं मिळतात तिथून फुलं आणा. म्हणजे दुर्योधनाचा असा हेतू होता की हे सगळं प्राप्त झाल्यानंतर कृष्णाला आपल्याकडे वळवता येईल असा मनामध्ये दुष्ट विचार त्याच्यामध्ये. पण तो शेवटी परमात्मा आहे. अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. परमात्म्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. महाराज परमात्मा गेले आणि रथातून उतरल्यानंतर त्या दुर्योधनानं काय स्वागत केलं. वा वा म्हणे. सनई चौघडी वाजायला लागले राज्यामध्ये. देवाला बोलवलं सिंहासनावर. सगळेजण बसले, मंत्रिमंडळ बसलं दुर्योधनाचं. आणि भगवान बोलायला लागले की दुर्योधना, मी शिष्टाईसाठी आलो, पांडवांकडून आलो, पांडवांचा निरोप घेऊन आलो. आणि काय पांडवांचा निरोप आहे, काय निरोप आहे म्हणल्यानंतर भगवान म्हणायला लागले की युद्ध करायचंय का करायचं नाही, असा मनामध्ये विचार ठरून आलेला आहे. कारण युद्धामध्ये अनेक 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 सैन्य मरून जाईल. निरपराध सैन्याचं संहार होईल. मग त्यासाठी मधला विचार, काय विचार आहे पांडवांचा, दुर्योधनानं विचारल्याबरोबर भगवंतानं सांगायला सुरुवात केली. आता देवच सांगतात, कारण की पांडवांनी सगळी जबाबदारी भगवंतावर दिली. देवा तुम्हाला काय करायचे तुम्ही करा. पांडवाचा सहाकारी. भगवंताकडे ही जबाबदारी आल्यानंतर मग देव बोलायला लागले. देवानं दुर्योधनाला असे काही प्रश्न टाकले, असे काही गावं मागितले की दुर्योधनाला बोलायलाच काही ठेवलं नाही. मुंबई गेलं, कलकत्ता गेलं, दिल्ली गेलं, काय राहिलं महाराष्ट्रामध्ये? काही नाही. तसं परमात्मा बोलायला लागले दुर्योधनाला. इंद्रप्रस्थम मृगप्रस्थम जयंतम वारुणावतम. 5 गावं भगवंतानं अशी मागितली की पुढे हस्तिनापुरामध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. दुर्योधन म्हणायला लागला, काय मागताय? सुईच्या टोकावर एवढी माती जरी बसली ती सुद्धा पांडवांना मिळू देणार नाही. लक्षात घ्या कृष्णा, तू पांडवांकडून आलास हे मला माहिती आहे, आणि एकाच वाक्यामध्ये सगळी गावं मागून घेतलीस हे माझ्या लक्षात आलं. दुर्योधन म्हणायला लागला, काही भेटणार नाही म्हणे, युद्ध करावंच लागेल. भगवंत म्हणतात युद्ध करावंच लागणं हे मला आधीच माहिती होतं, त्याच्यामुळेच गावं मागितली तशी, कारण युद्धाशिवाय पर्याय नाही. तेव्हा परमात्मा आले आणि मग पुढे महाभारत
घडलं अशी चरित्रकथा आपल्याला पाहायला सापडते. विचार काय करायचा की परमात्मा किती चतुर आहे याचा आपला विचार करायचा. परमात्मा चतुर आहे, चतुरात शिरोमणी, आणि त्या परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर मनुष्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर विदुर काकाकडे देव आले आणि विदुर काकाकडे आल्यानंतर विदुराचा काय भाव होता. देव शिष्टाईसाठी आलेत म्हणून विदुराच्या लक्षात आलं आणि तेवढ्या वेळामध्ये दुर्योधनानं सांगायला सुरुवात केली, देवा तुम्ही आलात मान्य, पण आज तुम्ही अतिथी आहात, अन्न ग्रहण करा, दुपारची वेळ मलाही जेवायला बसायचंय. भगवंतानी सांगितलं मला विदुराकडे जेवायला बोलवले. आता वास्तविक पाहता भगवंताला कोणी बोलवलं नव्हतं, पण विदुराकडे मला जेवायला बोलवले, मला जावं लागेल म्हणून परमात्मा तिथून निघाले. कारण परमात्म्याने विचार केला की ज्याच्याकडे मीठ खाल्लं त्याचं नीट करावं लागतं, है की नाही? तो परमात्मा आहे. परमात्म्याच्या लक्षात आणि देवानं सांगितलं मला विदुराकडे जेवायला बोलवले. तिथून परमात्मा निघाले, विदुर काकाकडे आले आणि विदुर काका त्यावेळेस सगळ्या गर्द्यामध्ये भगवंताला शोधायला लागलेले. तोपर्यंत देव विदुराकडे आले. विदुराची पत्नी स्नानगृहामध्ये स्नान करत बसली. भगवंतानी दरवाजावर कडी वाजवली. कोण आहे? आतून हाक आली. हाक आल्याबरोबर भगवंतानी सांगितलं मी श्रीकृष्ण परमात्मा. आणि असा आवाज ऐकल्याबरोबर देह तादात्म्य सुटलं विदुराच्या पत्नीचं. बाहेर आली, दरवाजा काढला. काय आनंद असेल विचार करा. देव आपल्या घरामध्ये आलेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा. काय आज विदुराचं भाग्य असेल विचार करा. परमात्मा स्वतः सगळं वैकुंठ तिच्या दरवाजामध्ये आलेल्या विदुराच्या, आणि दरवाजा काढल्याबरोबर भगवंताची ती सुंदर मूर्ती पाहिली. तुका म्हणे माझे तेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाकडे एकदा पहा. सगळं मनुष्य विसरून जातो आणि दिव्य तेज परमात्म्याचं तिनं पाहिलं. सुवर्ण मुकुट मस्तकावर आहे, गोपी चंदन टिळा आहे, वेगवेगळ्या पुष्पांच्या माळा आहेत, तुळशी माळ आहे, वेगवेगळे आभूषण आहेत भगवंताच्या गळ्यामध्ये. पितांबर आहे देवाच्या, रेशमी वस्त्र आहे, मकर कुंडले आहेत देवाचे. आणि ते सगळं पाहिल्यानंतर परमात्म्याला हाताला धरलं तिनं आणि घरामध्ये बसवलं. देह तादात्म्य नाही, काय करायला याचं भान नाही. आणि त्या दिवशी विदुराकडे कोणीतरी केळी आणून ठेवलेली आहे टोपलीमध्ये. ती केळी सोलून भगवंताला अर्पण करायला लागली, पण सालपट देवाच्या हातात आणि गाभा टाकून द्यायला लागली. भाव काय असतो याचा विचार करा. देव सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज. काय भाव असेल विदुराच्या पत्नीचा काही कळेना महाराज. भगवंताने ते सालपट खाऊन टाकावं. कारण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, असं भगवंताचं वाक्य आहे महाराज. जे काही तुम्ही मनोभावानं देताल ते परमात्मा सगळं ग्रहण करत असतो. विठ्ठल विठ्ठल. तेवढ्यामध्ये विदुर काका आले आणि विदुर काकाने पाहिलं. अगं काय करायलीस? असा आवाज ऐकल्याबरोबर तिला देह तादात्म्याला आत गेली, वस्त्र अंगावर धारण केली आणि मग देवाला केळ सोलून द्यायला लागली. मग भगवंताच्या हातामध्ये गाभा आणि ते सालपट टाकून द्याले. देवानं म्हणावं विदुरा हे एवढंच केळ कसं तरी लागलं रे. विदुर काकांनी सांगितलं देवा आतापर्यंत तुम्ही खात होतात ते सालपट होतं केळीच, आणि आता म्हणा आता गाभा तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही म्हणतात विदुरा हे केळ कसं तरी लागलं. भगवंताने सांगितलं विदुरा माझा परमभक्त मला काय देतो याच्याकडे मी पाहत नाही. तो किती तळमळीनं देतो, किती मनोभावानं देतो याच्याकडे मी पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे. परमात्मा प्राप्त होणं काही सोपी गोष्ट नाही महाराज.
परमात्मा प्राप्त करण्यासाठी म्हणून उत्तरोत्तर सोपं साधन आपल्या या संत महात्म्यांनी सांगितलं आणि त्याच संत महात्म्यांचं आज समाधी सोहळा पुण्यतिथी आपण साजरा करतो. म्हणून प्रस्तुत अभंगातून महाराज सांगतात, अभंगाच्या पहिल्या चरणात की या संतांची भेट होणं अतिशय दुर्मिळ आहे. त्या संतांचं आलिंगन प्राप्त झाल्यानंतर काय होतं? सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होत असतो. महाराज, मोक्ष किती प्रकारचे आहेत हा एक विचार वेगळा आहे. तरी जाता जाता सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सुरुवातीच्या अभंगात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी, किती प्रकारचे मोक्ष आहेत? चार प्रकारच्या मुक्ती म्हणजे मोक्ष. कोणते कोणते आहेत? स्वरूपता, देवासारखं रूप प्राप्त होणं. समीपता, देवाच्या जवळ जाऊन राहता येणं. स्वरूपता, समीपता. सलोकता, देवाच्या लोकात जाऊन राहता येणं. वैकुंठ भुवनी घर केले, हे देवाच्या लोकात म्हणजे सलोकता मुक्ती. समीपता, स्वरूपता आणि शेवटचा जो मोक्ष सांगितला, जो मुक्ती सांगितली, तो सायुज्य. आणि तो सायुज्य नावाचा मोक्ष या अभंगाच्या पहिल्या चरणात आलेला. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. त्या संतांना अलिंगन दिल्यानंतर मनुष्याला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. तो कसा प्राप्त होतो? मुळात संत भेटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. किती दुर्मिळ याचा जर विचार केला तर 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्यात. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी फार सुंदर असा एक श्लोक दिलाय. दुर्लभम त्रयमेवैतत्
देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. कोणत्या कोणत्या? मनुष्यत्वम, मनुष्याचा देह दुर्मिळ आहे बरं का. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मनुष्याचा देह किती दुर्मिळ आहे. कागटाळी न्याय असा देह प्राप्त झालेला आपल्याला. कागटाळी न्याय म्हणजे बरं का, सहज वरती हात केले टाळी वाजवण्यासाठी, हातामध्ये कावळा सापडला. हात वरती केले टाळी वाजवण्यासाठी, हातामध्ये कावळा सापडला. वा 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 म्हणजे आपण कावळ्याला धरलं, कावळ्याला धरलं, त्याला आनंद झाला. म्हणजे विचार काय करायचा, तसा हा मनुष्याचा देह आहे महाराज. म्हणून व्यर्थ खर्च करायचा नाही. अमौलिक असा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. बहुता जन्मांती जोडी लागलीये हाती, एवढा मनुष्याचा देह दुर्मिळ आहे. पुष्कळ पुष्कळ सांगता येईल त्यावर, आपल्याकडे वेळ कमी आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितले की मनुष्यत्वम, मनुष्याचा देह दुर्मिळ आहे. आता मनुष्याचा देह प्राप्त होणं सुद्धा पाप आणि पुण्याची समानता लागते बरं का. पुण्य जास्त झालं, पाप कमी झालं, मनुष्याला देवाचा देह प्राप्त होतो. पाप जास्त झालं, पशुचा देह प्राप्त होतो. आणि पाप आणि पुण्याची समानता झाल्यानंतर मग मनुष्याचा देह आहे. विठ्ठल विठ्ठल. पाप आणि पुण्याची समानता दोन्ही झाल्या पाहिजे. जसं तराजू धरल्यानंतर तराजूमध्ये दोन्ही समसमान ज्या वेळेस होते त्यावेळेस मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. आणि या मनुष्याच्या देहामध्येच भगवंताचं भजन करता येतं, भगवंताची पूजा करता येते. पूजा नावाचं साधन सुद्धा या कलियुगात मनुष्याला जमेना. यथा देहे तथा देवे. शास्त्रानं काय आज्ञा दिली की आपल्याला दिवसभरापासून ते रात्रीपर्यंत जे काही आहेर उपचार लागतात आपल्या शरीरासाठी ते सगळे भगवंताला अर्पण केले पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आपण आता थंडीचे दिवस आहेत, गरम पाण्याची व्यवस्था, देवाचा विचार केला नाही. देवाला 2-3 दिवसाचं पाणी भरून ठेवलेलं असतं. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद, ते भगवंताच्या डोक्यावर आपण टाकतो. आपल्याला मऊ गादी झोपायला लागते, देवाचा विचार केलाय नाही महाराज. मग यथा देहे तथा देवे, शास्त्रानं जी आज्ञा केली ती कशासाठी केली महाराज? ही पूजा नावाचं साधन म्हणजेच एक प्रकारचं शास्त्रानं सांगितलेली ती आज्ञा आहे. यथा देहे तथा देवे. कलियुगामध्ये पूजा नावाचं साधन सुद्धा मनुष्याला जमेना. मग काय करता?
उत्तरोत्तर सोपं साधन संतांना सांगावं लागलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून मनुष्याच्या देहामध्ये केवळ भगवंताचं नामस्मरण करता येतं, बाकी इतर देहामध्ये नाही. भगवंताचं नाम स्मरण करता येतं, बाकी इतर देहामध्ये तशी परवानगी नाही. तसं बुद्धीचा विकास नसल्यामुळे मनुष्याच्या देहामध्ये भगवंताचं नामस्मरण करता येतं. म्हणून मनुष्यत्वम, आपला विचार काय चालू आहे की मनुष्याचा देह दुर्लभ आहे. पुढे चला, जगद्गुरु शंकराचार्य आपल्याला सांगतात मुमुक्षुत्वम, मोक्षाला जाणण्याची इच्छा असणारा मुमुक्षुता. आणि तिसरा विचार सांगितला महापुरुष संश्रय. महापुरुष संश्रय म्हणजे महापुरुषांचा संग, आणि संग म्हणजेच संतांची संगती, संतांची भेट. मुळात संतांची भेट होणं दुर्मिळ, भेटले ते कळणं दुर्मिळ, कळाले त्यांचा उपदेश प्राप्त होणं दुर्मिळ. विठ्ठल विठ्ठल. किती 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 दुर्मिळ आहे महाराज. संतांची भेट होणं किती दुर्मिळ आहे महाराज. चंद्रामृते सुखे सेविले, असदा जाता रवी धरवेल, बायशा हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईल. इतकी दुर्मिळ आहे महाराज संतांची भेट. एक वेळेस चंद्रामृत आपल्याला प्राप्त होऊ शकतं, काही प्रयत्न काही साधना केल्यानंतर. असता जाता रवी धरवेल, संत महात्मे आपल्याला सांगतात सूर्य अस्थेला जाताना आपल्याला धरवता येईल, त्याला थांबवता येईल. असता जाता रवी धरवेल, बायशा हेळा सागर तरवेल. समुद्र एक दिवशी पोहत 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 आपण पहिलं तीराला जाऊ शकतो, समुद्राच्या काठावर समुद्र पोहून महाराज. बायशा हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईला. म्हणून संतांची भेट होणं अतिशय दुर्मिळ. बहुआवघड आहे संत
आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. इतकी संतांची भेट होणं दुर्मिळ आहे महाराज. महापुरुष संश्रया जगद्गुरु शंकराचार्य आपल्याला सांगतात. अजून किती दुर्मिळ आहे. एका ठिकाणी असं वर्णन आले की तुम्हाला साधना करून वाऱ्यावर आसन टाकून त्याच्यावर बसून तुम्ही उडत उडत जाऊ शकता, पण संतांची भेट तुम्हाला होणार नाही. पवना घालवे हवेमध्ये आसन टाकून तुम्हाला उडता येईल साधना करून एक वेळ. पायी चढवेल गगन, आकाशाला जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या करता येतील. पायी पायी तुम्ही जाताल आकाशामध्ये पायऱ्या चढून. पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. एक वेळ तुम्हाला भूतकाळ सुद्धा कळेल बसल्या बसल्या. वर्तमान कळेल आणि भविष्यही कळेल साधना केल्यानंतर. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, पण परी त्या साधूची भेट न होई का. ती संत महात्मे सुद्धा आपल्याला प्राप्त होणं सोपी गोष्ट नाही महाराज, दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात महापुरुष संश्रय. आणि संतांची भेट प्राप्त झाल्यानंतर, त्यांचं आलिंगन प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्याला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. अजून किती वर्णन संत महात्म्यांचं सांगावं. महाराज सांगतात याच्या पुढे माझे शब्द सुद्धा अपुरी पडतात. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. माझ्याकडे आता शब्द राहिले नाहीत महाराज सांगतात, कारण एवढं संतांचं महिमा वर्णन काय करावं. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा हरी भक्त त्यांचा महिमा वर्णू वारंवार, पुष्पदंताने सुद्धा वर्णन करून ठेवले. महादेवांचं वर्णन करत असताना आसिदगिरी सममुस्या कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम ततविदव गुणानामीश पारण्ययाती. समुद्राची पूर्ण शाई केली, पर्वताची लेखणी केली आणि ती समुद्राची शाई त्या पर्वताच्या लेखणीमध्ये भरली आणि त्याच्यानं भगवान महादेवांचं वर्णन आम्ही केलं. लिहित असताना एक वेळ समुद्राची शाई संपल, पण महादेवांचं वर्णन संपणार नाही. हा जसा विचार आहे तसंच संतांचं वर्णन सुद्धा तसंच. महाराज सांगतात, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. माझ्याकडे आता शब्द नाहीत, अजून काय वर्णन करावं. एक साधं गेला महाराजांकडे, महाराज अजून सांगा ना वर्णन, संतांचं अजून काय वर्णन आहे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, कीर्ती पर्वता अजून संतांचा महिमा सांगा 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 म्हणल्यानंतर महाराज सांगायला लागले, सगळी तीर्थ त्यांच्या पायाजवळ येऊन राहतात. सगळी तीर्थांची रचना, त्या तीर्थांचं महिमा वर्णन करत असताना असं वर्णन करतात, आपण तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आपण सगळी पाप निघून जातात. आणि ते तीर्थ विचार करतात की देवा, सगळे भक्त माझ्या आमच्या गंगेमध्ये येऊन पाप निवृत्त करतात आणि ही पाप आमच्यामध्ये समाविष्ट होतात. मग ही पाप कुठे जावी, आमच्यातून कोण घालवणार. त्यावेळेस परमात्म्याने सांगितलं, माझे परमभक्त देही प्राणा परवते आवडते मज निरवते जे भक्त चरित्राते प्रशंसते. माझे परमभक्त ज्यावेळेस आंघोळ करण्यासाठी येतील त्यांच्या हृदयामध्ये मी अखंड वास करतो. सदा सेव्या रम्या भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रये. भक्तांच्या अंतःकरणामध्ये मी त्यांचा चित्ताचा आश्रय करून राहतो आणि त्या ठिकाणी मी आल्यानंतर तुमच्यातली जी पाप आहेत त्यांच्याकडे तुम्ही द्या. त्यांच्याकडे ती पाप आल्यानंतर मी सगळी पाप त्यांच्याकडून हरून करून घेतो. म्हणून भगवंताचं नाव हरी हे नाव. बरं, हरी नावाचा अर्थ सांगत असताना असा अर्थ सांगितलेला आहे, सगळ्या पापाचं हरण करणारा त्याला म्हणतात हरी. हरी 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 म्हणारे सकळ तेने माया जाळ. भगवंताच्या काही काही नामाचं फार मोठं सामर्थ्य आहे महाराज. बरं का. कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कुठलंही संकट असो त्या संकटामध्ये आपण ह्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे. भगवंत त्या सगळ्या संकटातून आपल्याला निवृत्त करतो. एवढं या हरी नावामध्ये सामर्थ्य आहे, सगळ्या पापाचं हरण करणारा. म्हणून भगवंताचा हरी एक अवतार सांगितलेला आहे मन्वंतरामध्ये बरं का. अष्टमस्कंदामध्ये भागवताच्या जे चरित्र आलेलं आहे गजेंद्र मोक्षाचं, काय गजेंद्राकडे सामर्थ्य होतं महाराज, काय होतं त्याच्याकडे, धन होतं, संपत्ती होती, काय कुठलं ऐश्वर्य, साम्राज्य, राज्य, असं वैभव होतं, काही नव्हतं महाराज. ज्या वेळेस मगरीनं पाय पकडला गजेंद्राचा त्यावेळेस सोंड वरती केली त्यानं सरोवरामध्ये आणि परमात्मा आकाश मार्गाने गरुडावर बसून आलेले आहेत. त्या गजेंद्राच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाण्यातून गजेंद्र भगवंताकडे पाहायला लागला, देवा वाचवा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रवाणी वाचोनिया, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी. कोण सोडवणार आहे महाराज, कोणी कोणी जगतामध्ये आपल्याला सोडवत नसतं. एक भगवंताशिवाय आणि दुसरे संत महात्मे, माता पिता बंधू बहिणी, कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी, एका संता वाचुनी. कोणी कोणी सोडवत नसते, एक संत महात्मे आणि दुसरा भगवंत विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात की सर्व तीर्थ त्या संतांच्या पायाजवळ येऊन राहतात. तीर्थे पर्व काळ, सगळी पर्व काळ त्या संतांच्या पायाजवळ येऊन राहतात. आणि म्हणून ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. तो साधक म्हणायला लागला त्या संत महात्म्यांनी हा उपदेश आपल्याला सांगितलेला आहे बरं का. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. उपदेशाचाही विचार पुष्कळ, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे जाता जाता थोडा उपदेशाचा भाग पाहू. उपदेश म्हणजे काय, संतांकडून उपदेश प्राप्त होणं, संतांकडून गुरुमंत्र प्राप्त होणं म्हणजे काय, थोडक्यात आपण चिंतन करूया. भामती ग्रंथामध्ये उपदेशाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत: आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. आज्ञा कशाला म्हणायची, मोठ्या माणसाने लहान माणसाला काहीतरी काम सांगितलं त्याला म्हणतात आज्ञा बरं का. अभ्यर्थना कशाला म्हणायची, अभ्यर्थनाचा सरळ अर्थ प्रार्थना असा करावा लागतो. लहान माणसानं मोठ्या माणसाला केलेली प्रार्थना. उदाहरण पाहायचं झालं तर वेद पाठशाळेमध्ये गुरुजी एखाद्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि काम करत असताना पाठाची वेळ झाली. आता पाठाची वेळ झाली, विद्यार्थी काय करतो, धावत जातो आणि आपल्या गुरु महाराजांना म्हणतो गुरुजी पाठाची वेळ झाली, पाठाला चला. आता पाठाची वेळ झाली, पाठाला चला म्हणण्यामध्ये आज्ञा म्हणणार का, आज्ञा म्हणता येणार, कारण लहान आहे. लहान माणसाने मोठ्या माणसाला केलेली प्रार्थना म्हणून त्याला अभ्यर्थना असा शब्द वापरावा लागतो. तिसरा विचार सांगितला अनुज्ञा. आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना. अनुज्ञा शब्द, अनुज्ञा शब्दाचा अर्थ काय, अनुज्ञा शब्दाचा अर्थ सांगत असताना असा विचार सांगितला की एखाद्या माणसाची एखाद्या कामामध्ये जर प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती अजून दृढ करण्यासाठी जे संमतीचं बोलणं लागतं बरं का. लक्षात घ्या, आपल्याला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एखाद्या माणसाची एखाद्या कामामध्ये जर प्रवृत्ती असेल, ती प्रवृत्ती अजून दृढ करण्यासाठी जे संमतीचं बोलणं लागतं त्याला म्हणतात अनुज्ञा. काय झालं, वारीचे दिवस आले पंढरपूरच्या आणि वारीला निघण्यासाठी एक नवीन वारकरी तयार झाला. तो म्हणला ह्या वर्षी आपण जाऊ वारीला. सहज मनामध्ये निश्चय निर्माण होतो. तो काय करतो, एका जुन्या वारकऱ्याकडे जातो आणि जुन्या वारकऱ्याकडे गेल्यानंतर तो म्हणतो बाबा वारीला निघालो. मग जुना वारकरी काय म्हणतो, जा बाबा त्याच्यात कल्याण आहे, जा बाबा त्याच्यात कल्याण आहे. जे संमतीचं बोलणं आहे त्याला म्हणतात अनुज्ञा. विठ्ठल विठ्ठल. आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि शेवटचा विचार सांगितला उपदेश.
आणि उपदेश हा फक्त अधिकार संतांचा आहे महाराज, बरं का, बाकी कोणाला नाही. उपदेश करण्याचा अधिकार केवळ संत महात्मे, जगत संतांपेक्षा लहान असल्यामुळे जगताला ते उपदेश करतात, बरं का. अधिकार तैसा दाविला मार्ग करू उपदेश, अनेकानेकाने प्रमाण पाहता येते. चालता हे मग कळू येते. संत महात्मे उपदेश करतात कशामुळे? जगताचं परम कल्याण व्हावं. मुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि असं अविरत त्यांचं कार्य चालू असल्यामुळे सगळी तीर्थ त्या संतांच्या पायाजवळ येऊन राहतात. त्या संतांची सेवा केल्यानंतर महाराज सांगतात सगळ्या गोष्टी त्या मनुष्याला प्राप्त होतात. आणि त्या संतांनी उपदेश केला, तो कोणता उपदेश केला? की बाबा तुम्ही नामचिंतन करा, नामस्मरण करा. कलियुगामध्ये एकमेव भगवंताचं, हरिर्नामेव नामेव नामेव मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणून सगळ्या जगताला त्यांनी भगवंताच्या नामाचा विचार सांगितला. म्हणून दुसरं तिसरं साधन या कलियुगामध्ये नसल्यामुळे एकदा प्रेमपूर्वक कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे एकदा भगवंताचं नामस्मरण करू. विठोबा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. त्या संतांच्या पायाजवळ सर्व तीर्थ पर्वकाळ येऊन वास करतात. म्हणून त्या संतांची सेवा केल्यानंतर मनुष्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. महाराज म्हणतात अजून संतांचं काय वर्णन सांगावं तुला? त्या साधकाला बोलत असताना महाराज सांगायला लागले की भगवंताची सेवा आणि संतांची सेवा याच्यामधलं काय महत्त्व आहे ते सांगत असताना, संतांची सेवा केली ती भगवंताला प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांना माहिती आहे, दृष्टांत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूरदासांच्या चरित्रामधला. दोन्ही डोळ्यांना आंधळे, पण ज्या वेळेस ते रामाचे परमभक्त होते आणि त्यांचा असा अधिकार होता, कारण त्यांना जगताचं कुठलीच गोष्ट पाहायची नव्हती, केवळ भगवंताचं स्वरूप पाहायचं होतं. आणि त्या स्वरूप पाहण्यासाठी त्यांनी भगवंताला सांगितलं की मला डोळे द्या, मला दुसरा बाकीचा मायेचा पसारा पाहण्यात अर्थ नाही देवा, मला त्याच्यामध्ये रस नाही. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. सगळं ब्रह्म एकमेव सत्य आहे आणि सगळं जगत हे ते अध्यस्त असल्यामुळे सगळं खोटं आहे. कारण खोटं असून ते खरं वाटायला लागलं कशामुळे? तर परमात्मा त्याचा अधिष्ठान आहे, बरं का. अध्यस्त जगत आहे आणि परमात्मा अधिष्ठान आहे. अधिष्ठानामुळे सगळं जगत सत्य वाटायला लागलं. पण परमात्मा एकमेव सत्य, जगत सत्य नाही. सत्यतो 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 विठ्ठला कागहा दाविला जगदाकार. त्या भगवंताला कर्मेना सदैव सौम्यदमग्रासीत. कोणतरी दुसरा पाहिजे म्हणून परमात्म्याने सहज विचार अंतःकरणामध्ये आल्याबरोबर ती सृष्टी आपोआप तयार व्हायला सुरुवात झाली. सृष्ट्वा पुराण विविधानी अजयात्मशक्त्या वृक्षान सरीसृप पशून खगदंशमस्. अनेक 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 देह ज्या वेळेस निर्माण केले त्यावेळेस भगवंताला कर्मेना, भगवंताने सांगितलं हे कोणीही मला ओळखू शकत नाहीत. मग पुरुषाचं शरीर निर्माण केलं. पुरुषाचं शरीर निर्माण केल्यानंतर मग देवाच्या लक्षात आलं की हा एकमेव मनुष्य देह आपल्याला ओळखू शकतो. आणि त्यावेळेस भगवंताला आनंद झाला, बरं का. म्हणून परमात्मा, त्या परमात्म्याने सगळी शक्ती आपल्याला देऊन ठेवली. फक्त त्या शक्तीचा वापर कसा करायचा आपण आपला विचार केलेला बरा. मनुष्य देह प्राप्त झाला, तो संत सेवेमध्ये, भगवत पूजनामध्ये, भगवत भजनामध्ये आपण तो सार्थकी लावला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य काय की संतांनी ही अविरत कार्य सगळ्या जगताला सांगितलं, बरं का. आणि म्हणून संतांची सेवा केल्यानंतर ती देवाला प्राप्त होते. महाराज अभंगाच्या शेवटच्या
तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. यथामती अभंगाचं निरूपण आपण भगवंताच्या कृपेने आपल्याला करता येईल. हे जे काही आहे ते भगवंताच्या सद्गुरूंच्या सेवेचं पुण्य. वेडे वाकुडे गाईन हरी तुझाच म्हणेन चाले हे शरीर कुणाची सत्य कोण बोलविते हरिविण देखवी कवीर एक नारायण तयाचे भजन चुको नका. म्हणून आपण कोणीही करत नसतो, ते सर्व परमात्मा आपल्याकडून करून घेत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तो परमात्मा फक्त आपल्याला दिसत नाही, तेवढा आपला अधिकार नसल्यामुळे तो परमात्मा आपल्याला दिसत नाही. तो अधिकार प्राप्त करण्यासाठी म्हणून संतांनी अविरत आपल्याला साधना चालू ठेवा असं सांगितलंय. नित्य काहीतरी आपला दिनचर्या आपली ठेवली पाहिजे, नित्य कर्म आपलं काहीतरी ठेवलं पाहिजे. हे केल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करणार नाही, हे केल्याशिवाय आपण पाणी ग्रहण करणार नाही, असं काहीतरी आपलं नित्यकर्म असलं पाहिजे बरं का. आणि ते नित्यकर्म अविरत आपल्या आयुष्यामध्ये असल्यानंतर त्याच्यातून जे पुण्य प्राप्त होणार आहे निश्चितच परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, साधू महाराजांच्या चरणी. कारण पुढचा काळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. धर्मो रक्षती रक्षतः, धर्माचं रक्षण. कारण आता सध्याच्या काळामध्ये संस्काराचं फार 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 मोठी गरज आहे महाराज. लहान लहान लेकरांवर आपले संस्कार असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण संस्कार घडले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकल, आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकल, राष्ट्र टिकला तर तुम्ही आम्ही टिकतो. म्हणून या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपल्या प्रत्येकांवर आहे. आणि ती जबाबदारी पार पडल्यानंतर खरंच संत महात्मे वरतून आपल्याला आशीर्वाद देऊन सांगतील खरंच आमचं काम तुम्ही करत आहात. म्हणून अशी अविरत कार्य जे काही संतांनी आपल्याला मार्गदर्शन केले आयुष्यभरामध्ये, जे काही ग्रंथातून पुराणातून आपल्याला जे काही मार्गदर्शन केले ते आपण वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी आपण नित्य दररोज आपल्या जीवनामध्ये आपण वाचल्या पाहिजेत. बाकी एवढं तळमळीनं कोणीही आपल्याला सांगणार नाही महाराज, लक्षात घ्या. संतांनी एवढ्या तळमळीनं आपल्याला सांगितलंय. आज माऊलींचा उद्धार झाला, माऊलींनी समाधी घेतली. अजूनही ज्ञानेश्वर महाराज आळंदी ते पंढरपूर जातात, वारी जाते, सगळीकडून वाऱ्या जातात. कशामुळे जातात, काय कारण आहे? माऊलींचा तर उद्धार झालाच ना. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्यांना पांडुरंग परमात्मा प्राप्त झाला. पण ही सगळ्या वाऱ्या, सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत महाराज? त्या आपल्यासाठी आहेत. आपलाही उद्धार व्हावा ही संतांची तळमळ. लक्षात घ्या. एवढ्या तळमळीनं आपल्याला या सगळ्यांनी सांगून ठेवलंय. फक्त त्याचं आपण ग्रहण करता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. ते ग्रहण करणं फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. दररोजचा एक अभंग वाचा तुकाराम महाराजांचा, सगळ्या संतांचे अभंग चरित्र वाचा. त्या चरित्रातून आपल्याला काय घेता येईल ते सगळ्या गोष्टी घ्या. आणि ते खरंच संत महात्मे आपल्याला आशीर्वाद देऊन सांगतील की बाबा हे कार्य तुमच्यावर सोपवले आणि तुम्ही ते कार्य करत राहा. आणि ते केल्यानंतर निश्चितच तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. ज्ञानेश्वर
जन्मजन्मीद्वारा पंढरीचा वार करे वारी चुकोनी रे हरी अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोनी हरी तुका मागे हे जिदान पंढरीचा वार करी वारी चुकोनी रे हरी हे शिंद्री पाय पांडुरंग या संतास निर्वे हे जिबदानी काय मागुचो मज ठेवी पाय दूसरा ऐका